नमस्कार मित्रांनो. आत्ता इथे एक विद्यार्थी ने मला प्रश्न विचारलेला आहे. त्याचा प्रश्न आपण समजून घेऊया आणि मग त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. सर आदिल, तुझा तो प्रश्न जो आहे तो विचार. सर, ये जो अल्लाह है या भगवान, ये एक ही का अलग अलग है? ये अल्लाह और भगवान, ये जिसको इंग्लिश में गॉड बोलते हैं, वो एक है या अलग अलग है? तर मलाही लहानपणी असा प्रश्न पडायचा की हे जे एरिया वाईज वाटून घेतलेले आहेत त्या देवांनी पण असं असं वाटायचं. एरिया वाटून घेतले किंवा देश वाटून घेतले असतील. हे मुस्लिम देश अल्लाकडे, भारतासारखा नेपाळसारखा देश देवांकडे वगैरे वगैरे, किंवा ते तिकडचे देश त्या तिकडचा जो गॉड आहे त्यांनी असे वरती बसून वाटून घेतले काय, असं वाटायचं. आणि माझ्याही मनात असा प्रश्न यायचा की हे वेगळे वेगळे आहेत खरंच का एकच आहेत? परंतु जसा मोठा झालो, अध्यात्मामध्ये रुची घ्यायला लागलो, तसं कळायला लागलं की हे सगळे एकच आहेत. फक्त यांचे नाव वेगवेगळे लोकांनी ठेवलेले आहेत. लोकांनी याचे नावं वेगवेगळे ठेवलेले आहेत. जसं तुम्ही अल्लाह बोलता तसं शिखांमध्ये रब किंवा खुदा म्हणतात. खुदा, पारस्यांमध्ये पण सुद्धा खुदाई असा शब्द आहे. खुदा असा शब्द आहे. तर वेगवेगळ्या धर्मामध्ये त्याच्यासाठी वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. एक प्रसिद्ध गाणं आहे की हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. म्हणजे प्रत्येक वेशामध्ये, प्रत्येक देशामध्ये तूच आहेस, फक्त तुझे नाव काय आहेत वेगवेगळे आहेत, परंतु तू एकच आहे. किंवा कबीरांनी त्यांच्या दोह्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कबीरा कुवा एक है, पानी भरे अनेक. कबीरा कुवा एक है, पानी भरे अनेक, बर्तन का ही भेद है, पानी सब में एक. पाणी सगळ्यामध्ये काय एक आहे. भांडी आहेत ती दोन आहेत. कोणाचं तांब्याचं आहे, कोणाचं पितळाचं आहे. समझो तुम्हारा जो भांडा है वो एल्यूमिनियम का है, हमारा जो भांडा है स्टील का है. तुम्हारा भांडा तांबे का है, हमारा भांडा पीतल का है. तुम्हारा भांडा सोने का है, हमारा चांदी का है. अभी भांडे में भेद है. हम भगवान बोलते हैं, तुम अल्लाह बोलते हो, लेकिन वो एक ही है. अभी सवाल ये खड़ा होता है, तो अभी तुम्हारे मन में कोई दूसरा सवाल आ रहा है इससे रिलेटेड? नहीं सर, सब तो क्लियर होगा. सब क्लियर हो गए. ठीक आहे, तुझ्या डोक्यातलं ते क्लिअर झालं. ओके, आता बघा, ही गोष्ट आपण जर बाहेर जाऊन कोणाला सांगितली की असं असं आहे, सगळे एकच आहेत, तर ते मानणार नाही. ते काय म्हणणार, आम्ही कट्टर हिंदू आहोत. ते काय म्हणणार, आम्ही कट्टर मुस्लिम आहोत. हा जो कट्टरपणा आहे तो वेडेपणा आहे. माणसाने लवचिक असलं पाहिजे. लवचिक. माझ्या धर्मामध्ये हे चांगलं आहे आणि तुझ्या धर्मामध्ये हे चांगलं आहे. मग तुझ्या धर्मामध्ये जे चांगलं आहे तेच जर मी डीपली माझा धर्म अभ्यासला तर त्याच गोष्टी माझ्या धर्मामध्ये सुद्धा सांगितलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. परंतु आपण काय करतो, ते न बघता आपण धर्मावरून भेदभाव करत बसतो. याने त्याची मस्जिद तोडली, तो त्याचं मंदिर तोडतो. पण दोन्ही काय आहेत, त्याचीच घर आहेत. दोन्ही काय आहेत, त्याचीच घर आहेत, जो एकच आहे. आपण काय सुरुवातीलाच ऐकलं, हर रूप में तू, हर भेष में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. तर तो एकच आहे. त्यामुळे अल्लाह, भगवान, खुदा, रब सब एक ही है. सब एक ही है. साईबाबा बोलते हैं ना, सबका मालिक एक है. वैसे बेटा सब कुछ एक है. खाली इन धर्म के जो ठेकेदार हैं, इन ठेकेदारों के चक्कर में कभी मत पड़ना. सब एक है और उस एक का अनुभव करना ही हमारे इस बॉडी का उद्देश्य है. इसी के लिए अल्लाह ने, खुदा ने, रब ने, भगवान ने हमें ये शरीर दिया है. चलो, थँक्यू. आशा आहे याच्या माध्यमातून तुमचीही जी काही शंका असेल ती मिटली असेल. धन्यवाद. एकदम बालबोध प्रश्न होता, खूप बालबोध. 14 वर्षाचा पोरगा आहे. थँक्यू.